नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं माहिती का, आज काय झालंय, आज ना एक मिनिट लेट मी कॉन्सन्ट्रेट. आज मला येऊ दे आली झाली घ्या. कसं आहे, न्यूटनला ना एक सफरचंद पडताना दिसलं. येडपट खायचं सोडून शोध लावत बसला. नाही, पण गरज ही शोधाची जननी असते, हो की नाही? गरज ही शोधाची जननी असते. आणि एका सफरचंदाने केवढे शोध लावले. जाऊ दे, ते सगळं खोटं. खरं आहे ते खाणं. आणि खाण्याशी संबंध आहे तो गुरुत्वाकर्षणाचा, पायथागोरसच्या थेरमचा आणि विमानांच्या शोधांचा. आणि माझा संबंध आहे तो फक्त खाण्याशी आणि त्याही पेक्षा जास्त त्याच्या चवीशी. कशी वाटली कविता? खूप घाणे गेले मग. अरे, त्याला सुद्धा एक वेगळी प्रतिभा लागते घाणेरड्या कविता करायला सुद्धा. आणि असल्या घाणेरड्या कविता केल्यानं की मला ना खूप भूक लागते. आणि भूक लागली की मी लगेच इथे येतो आणि माझ्या पाहुण्यांना इथे आमंत्रित करतो. आपण आमंत्रित केलेले ते आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं मनापासून स्वागत. आपलं नाव? साधना वैद्य. साधना वैद्य. कुठे असता आपण? गोरेगावला. आणि काय करता? माझी स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी, म्हणजे मी कार सप्लाय करते बेसिकली. ओके. बर. कॉर्पोरेट सेक्टरला. बर. या क्षेत्रात एकदम कसं काय आलात तुम्ही? 18 वर्षापूर्वी माझ्याकडे 2 गाड्या होत्या. बर. आणि एक गाडी पडून राहायची. तर मी म्हटलं, ह्या पडलेल्या गाडीचा आता काहीतरी उपयोग केला पाहिजे आपण. करेक्ट. तर बेसिक मी क्वालिफाईड आहे ॲज अ सॉफ्टवेअर कन्सल्टंट म्हणून. बरं, घरी कोण कोण आहे मला सांगा? मिस्टर, 2 मुलं. सासूबाई होत्या, आता त्या एक्सपायर झाल्या. बरं. आणि मुलं काय करतात? माझी मुलगी स्वतः ट्रॅव्हल इंडस्ट्री मधलीच आहे. ती कॉक्स अँड किंग्स या कंपनीत नोकरी करते. पण ती इंटरनॅशनल अफेअर्स बघते. आणि माझा मुलगा फायनल CA ला आहे आता. म्हणजे बिझनेस तुम्ही करायचा आणि हिशोब त्याने ठेवायचा, असं एक तुमच्या घरातलं तुम्ही? माझे मिस्टर पण CA आहेत. त्याच्यामुळे आम्ही करायचं आणि आमचा बिझनेस त्यांनी सांभाळायचा. पाठीमागून बॅक ऑफिस त्यांनी बघायचं. तुम्हाला केलेला तुमचा स्वतःचा आवडता पदार्थ कुठला की परफेक्ट जमला, म्हणजे एकदम फर्स्ट अटेम्प्ट? अगदी सगळ्यात पहिल्यांदा केलेली पुरणपोळी. करेक्ट जमली. अगदी परफेक्ट जमली. आता तर काही मास्टरी आहे हो त्याच्यामध्ये. आता आमचे खवय्ये वाट बघतात आणि माझी कविता तुम्ही किती घाणेरडी होती ती ऐकली. एका वाक्याचं दुसऱ्या वाक्य काय अवघड आहे असल्या कविता करणं. त्यामुळे डोक्याला मेंटल स्ट्रेस येतो आणि मेंटल स्ट्रेस आला ना की भूक लागते. आणि मला प्रचंड भूक लागलेली आहे. आपण किचनकडे जाऊया का? अगदी. या. आज आमच्या खव्याने तुम्ही काय काय दाखवणार आहात? आज आपल्या खव्यांना मी सगळं भारत फिरवून आणणार आहे. पहिल्यांदा आपण काय बनवणार आहोत? हा एक खानदेशी पदार्थ आहे. नाव काय? ह्याचं नाव आहे कुळीत भाजणीचे मुटकुळे. कुळीत भाजणीचे मुटकुळे. हा. ओके. साहित्य सांगता मला काय काय? कुळीत आणि भाजणीचं पीठ, कोथिंबीर, तीळ भाजलेले पांढरे, धणे जिऱ्याची पूड, हिंग, हळद, तिखट, मीठ. बस एवढंच साहित्य. हे काय म्हणाल तुम्ही? धण्याची पावडर. अच्छा. ओके. हे साधारण ह्याचं प्रमाण काय असायला पाहिजे? ह्याचं प्रमाण असतं 1:4. म्हणजे समजा 1 वाटी कुळीत असेल तर 4 वाटी भाजणी, असं प्रमाणामध्ये हे भिजवायचं पीठ. ठीक आहे. साहित्य बघितलेलं आहे. सकस आहार आहे. आता ह्याचं काय करायचं म्हणजे हाऊ टू गो हेड? आता आपण त्याचं पीठ भिजवूया. ओके. फ्राय पॅन मध्ये आपण पाणी सुद्धा तापत ठेवलेलं आहे. हो. ह्याच्यात कोथिंबीर भरपूर लागते. बर. कोथिंबीर झाली की याच्यात पहिल्यांदा मीठ घालायचं आणि ही कोथिंबीर आणि मीठ असं थोडं चोळायचं की कोथिंबीरीचा रस हा नॅचरल फॉर्म मध्ये बाहेर पडतो आणि त्याचा एक चांगला फ्लेवर येतो. आणि नंतर याच्यामध्ये हळद, तिखट आपल्या चवीनुसार. जर आपल्याला जास्त तिखट हवं असेल तर आपण जास्त घालू शकतो. थोडासा हिंग, धण्याची पूड, जिऱ्याची पूड आणि हे थोडे तीळ आतमध्ये चवीला.
आता हे सगळं आपण हे सगळं मळून घ्यायचं. मळताना ह्याच्यात 1 चमचा तेल घालायचं बस, आणि पाणी, आणि हे अगदी हलक्या हाताने भिजवायचं. घट्ट गोळा नाही झाला पाहिजे. त्याचं म्हणजे पीठ भिजवायला सुद्धा त्याची एक कला आहे. ओके, आता आपण याचं काय करणार आहोत? ह्याचे आपण असे कबाब सारखे लांबट गोळे करणार आणि एका प्लेटमध्ये भाजलेले तीळ पसरवणार आहे आणि त्याच्यावर ते गोळे आपण घालून त्यात घोळवून घेणार आहे. प्लेट आणि तीळ 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 असे पसरून. गोळा घेऊन झालेला आहे. आता पुढे काय करायचंय? हो, आता आपण ह्याच्यात ते अर्धी वाटी पाणी घातलंय. त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडं तेल घालायचंय. किती घालायचं सांगा? बस, थोडंसं तेल आणि पाणी असं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये हे आपले झालेले मुटकुळे आहेत हे घालायचे. हे आता आपण तीळ का लावलाय? हे तीळ लावल्यामुळे एक म्हणजे प्रेझेंटेशन आणि दुसरं म्हणजे तिळामध्ये खूप कॅल्शियम असतं. हे दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये आल्या पाहिजे म्हणून, म्हणजे डाएट आणि दिसणं. आणि हे आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटात हे पाणी सगळं अब्सॉर्ब होतं, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं जिरून जातं पाणी आणि तेल थोडं सुटायला लागतं. तेल सुटून हे एक एक मोकळे झाले की समजायचं हे तयार झाले. आणि खायचे कशा बरोबर? हे खायचे दही किंवा लोणी. दही किंवा लोणी. हा, तुम्हाला मिरचीचं लोणच्या बरोबर खायचं असेल तर आमची नाही, पण योग्य काय आहे तर दही किंवा लोणी. झालं, लिहून द्या. आता अजून काय मी सांगणार, लिहून घ्या. साहित्य आणि कृती. कुळीत भाजणीचे मुटकुळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पाव वाटी कुळीत, 1 वाटी भाजणी, कोथिंबीर, तीळ, धणेजिरे पूड, हिंग, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये कुळीत पीठ घेऊन त्यामध्ये भाजणी, कोथिंबीर, मीठ, हळद, तिखट, हिंग, धणेजिरे पूड, पांढरे तीळ आणि पाणी घालून मिश्रण मळून घ्यावं आणि त्याचे मुटकुळे तयार करावेत. पॅन मध्ये अर्धी वाटी पाणी गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल घालावं आणि त्यामध्ये मुटकुळे सोडून ते वाफवून घ्यावेत.